नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यामध्ये सरळ सेवा पद्धतीने भरती आलेली आहे आणि वेगवेगळ्या आस्थापनेवरती गट अ, ब आणि क अशा तिन्ही संवर्गातील विविध पदे जी आहेत ती पदे या ठिकाणी भरली जाणार आहेत। या भरतीबाबतची जी सविस्तर माहिती आहे की आपल्याला या ठिकाणी क्वालिफिकेशन काय लागणार आहे, वेतन श्रेणी काय असणार आहे, त्याचबरोबर आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करायचे आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी कोणकोणती पदे उपलब्ध आहेत अशी जी सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या या एकाच व्हिडिओमधून मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, या ठिकाणी ऑनलाइन ॲप्लिकेशन जे आहेत ते 20 नोव्हेंबर 2025 पासून ते 19 डिसेंबर 2025 पर्यंत आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन करायचे आहेत। ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्यासाठीची इथं अधिकृत वेबसाईट आपल्याला देण्यात आलेली आहे। या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन आपण ऑनलाइन ॲप्लिकेशन करू शकतो। मित्रांनो, इथं आपल्याला कोणकोणती पदे आणि कशा पद्धतीने भरायचे आहेत त्याची डिटेल माहिती दिलेली आहे। पहिलं पद बघा, अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी वरिष्ठ लेखा अधिकारी गट अ चं पद आहे। एकूण 2च जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे आणि तुम्ही इथं पाहू शकता की त्याचं आरक्षण कशा पद्धतीने आहे। वेतन श्रेणी जी आहे ती आपल्याला इथं 56,100 रुपये ते 1,77,500 रुपये एवढी वेतन श्रेणी असणार आहे आणि इथं आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनची तुमची डिग्री असणं आवश्यक आहे कॉमर्समधून आणि त्याचबरोबर तुमच्याकडे 10 वर्षाचा इथं एक्सपिरियन्स देखील असणं आवश्यक आहे आणि तुमचं वय जे आहे ते 45 वर्षापेक्षा अधिक नसावं। त्याच्यानंतरची पुढची पोस्ट आहे लेखा अधिकारी गट ब चं पद आहे। 3 जागा आहेत, त्याचं तुम्ही कास्ट कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने वर्गीकरण दिलेलं आहे ते पाहू शकता आणि इथं वेतन श्रेणी 41,800 ते 1,32,300 रुपये इतकी वेतन श्रेणी आहे। पात्रता इथं तुमच्याकडे मास्टर डिग्री कॉमर्समधून असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमचा अनुभव जो आहे तो 5 वर्ष असणं आवश्यक आहे। त्याच्यानंतर पुढचं पद आहे सहाय्यक लेखाधिकारी गट ब चं, एकूण 6 पद आहे, त्याचं वर्गीकरण पाहू शकता आणि इथं तुम्हाला सॅलरी आहे 38,600 ते 1,22,800 रुपये। तुमच्याकडे इथनं कॉमर्समधून तुमची डिग्री असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर पुढचं पोस्ट बघा कोणती आहे, लेखापाल उपलेखापाल गट क चं 3 पद आहेत, त्याचं देखील कास्ट कॅटेगरीनुसार वर्गीकरण पाहू शकता। 35,400 ते 1,12,400 इतकी तुमची तिथं सॅलरी असणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो इथं तुमचं सेकंड क्लासमध्ये तुमची कॉमर्समधून डिग्री आवश्यक आहे। त्याच्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब चं, एकूण 144 पदं। या ठिकाणी कनिष्ठ अभियंताची सगळ्यात जास्त पदं भरली जाणार आहेत, 144 पदं भरली जाणार आहे। त्याचं कास्ट कॅटेगरीनुसार तुम्ही इथं वर्गीकरण दिलेलं आहे ते पाहू शकता आणि वेतन श्रेणी बघा इथं काय आहे तर 38,600 ते 1,22,800 रुपये इतकं तुमचं वेतन असणार आहे। स्थापत्य अभियांत्रिकीतील किमान पदवी तुमची पास असणं आवश्यक आहे, त्यापेक्षा उच्च शिक्षण धारण केलं असेल तरी देखील चालणार आहे। इथं मित्रांनो तुम्हाला अनुभव वगैरे काहीही मागितलेलं नाही। त्याच्यानंतर पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गट ब चं पद आहे। एकूण 16 जागा त्या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। कास्ट कॅटेगरीनुसार आरक्षण तुम्हाला या तक्त्यामध्ये दिलेलं आहे। वेतन बघा 38,600 ते 1,22,800 इथं वेतन आहे आणि त्याचबरोबर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं असेल किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग असेल किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी यामधील तुमचा 3 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। पुढचं पद आहे उच्च श्रेणी लघु लेखक गट ब चं, एकूण 3 पद आहे आणि इथं बघा 41,800 ते 1,32,300 इतकं तुमची सॅलरी असणार आहे। माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तुमच्याकडे 120 शब्द प्रति मिनिट लघुलेखन आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखन आणि 30 शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखन तुमच्याकडे आवश्यक आहे। त्याचं प्रमाणपत्र आवश्यक असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता। निम्न श्रेणी लघुलेखक गट क, एकूण 6 पद आहेत, त्याचं वर्गीकरण देण्यात आलेलं आहे। सॅलरी 38,600 ते 1,22,800, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि तुमच्याकडे
100 शब्द प्रति मिनिट लघुलेखनाचं आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टंकलेखनाचं, त्याचबरोबर 30 शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखनाचं वाणिज्य प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे। कनिष्ठ लिपिक, लिपिक आणि टंकलेखन गट क चं पद आहे आणि एकूण 46 जागा भरल्या जाणार आहे। त्याचं वर्गीकरण पहा आणि इथं तुम्हाला वेतन श्रेणी दिलेली आहे 19,900 ते 63,200। मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमची पदवी असणं आवश्यक आहे। मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट इतकं तुम्हाला इथं प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्याचबरोबर बघा सहाय्यक भंडारपाल गट क चं पद 13 पदं भरली जाणार आहे आणि इथं वेतन 19,900 ते 63,200। ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात आणि तुम्हाला इथं मराठी टंकलेखनाची शासकीय प्रमाणपत्र 30 शब्द प्रति मिनिट मराठी आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी हे तुम्हाला इथं आवश्यक आहे। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क चं पद 48 पदं आहेत या ठिकाणी आणि त्याची वेतन श्रेणी 25,500 ते 81,100 रुपये। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका तुमच्याकडे समकक्ष परीक्षा उत्तीर्ण देखील होणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने मित्रांनो ही जी काही भरती आलेली आहे अशा वेगवेगळ्या पोस्टसाठी आहे। इथं काही तुम्हाला बेसिक माहिती देण्यात आलेली आहे कास्ट कॅटेगरीनुसार आरक्षण वगैरे कशा पद्धतीने असणार आहे त्याची। त्याचबरोबर माजी सैनिक असेल आवश्यक कागदपत्र बघा इथं कोणकोणते आहेत। नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांमधून येणार असाल तर त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट, भूकंपग्रस्तांचं आरक्षण असेल तर त्याचे सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे आवश्यक आहे मित्रांनो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं ऑनलाईन अर्ज करत असताना आपल्याला ही जी काही अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे या अधिकृत वेबसाईटवरती जायचं आहे आणि आपला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन करत असताना आपला ईमेल आयडी, मोबाईल नंबर, आधार क्रमांक इत्यादी गोष्टी अतिशय काळजीपूर्वक टाकायच्या आहेत कारण तुमचं कम्युनिकेशन त्याच्यावरूनच होणार आहे। त्याचबरोबर तुमचे जे फोटो वगैरे आहे, डॉक्युमेंट आहेत, त्या सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत हे मित्रांनो लक्षात घ्या। आणि इथं आपल्याला याच्यासाठी ऑनलाईन परीक्षा शुल्क किती असणार आहे, खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये परीक्षा शुल्क आहे आणि मागासवर्ग, अदुग, अनाथ, दिव्यांग इत्यादी उमेदवारांसाठी 900 रुपये इतकी परीक्षा शुल्क असणार आहे। माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही। परीक्षा शुल्क हे मित्रांनो नॉन रिफंडेबल असणार आहे। आलं का लक्षात? त्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इथं परीक्षा शुल्क जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे। त्याचबरोबर स्वाक्षरी वगैरे कशा पद्धतीने असावी, तिथं कोणकोणत्या गोष्टी अपलोड करायच्या आहेत ही माहिती दिलेली आहे मित्रांनो। ही माहिती वाचत बसेल तर व्हिडिओ आपला मोठा होईल। त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला डायरेक्ट आता आपल्याला या परीक्षेसाठी सिलेबस काय असणार आहे त्याच्यावरती घेऊन जातोय। बघा याच्यासाठी आपल्याला सिलेबस जो आहे ते सर्व पोस्टसाठी सेम असणार आहे। तिथं सर्व पोस्टसाठीची एकूण 200 मार्कांची परीक्षा होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला 100 प्रश्न विचारले जाणार आहेत। प्रत्येक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहे हे मित्रांनो लक्षात घ्या। आणि परीक्षेमध्ये तुम्हाला मराठीवरती 10 क्वेश्चन विचारले जाणार आहेत, इंग्रजी 10 क्वेश्चन विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान 15 क्वेश्चन, बौद्धिक चाचणी 15 क्वेश्चन आणि तुमचा जो तांत्रिक मेन जो घटक आहे त्याच्यावरती 50 क्वेश्चन विचारले जाणार आहेत। असे एकूण 100 क्वेश्चन तुम्हाला 200 मार्कासाठी विचारले जाणार आहे आणि त्याच्यासाठी 120 मिनिटांचा तिथं तुम्हाला कालावधी देण्यात येणार आहे। मित्रांनो याच्यामधील सामान्य ज्ञान जे प्रश्न आहेत ते सामान्य ज्ञानचे प्रश्न आणि जे विद्यार्थी अकाउंट्स मधून आहेत त्यांच्यासाठी बँकिंग रिलेटेडचे प्रश्न आपल्या चॅनलवरती खूप सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। ते व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे आणि आणखीन हे व्हिडिओ त्या ठिकाणी पब्लिश केले जाणार आहेत ते देखील तुम्ही पाहायचं आहे। तुम्हाला या परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करायची असेल तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।